सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या घरात आवश्यक असलेल्या कांद्याने डोळ्यात पाणी आणले आहे। फळांच्या तुलनेत कांदा वधारला असून श्रावण महिन्यात कांदा महागल्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांच्या घरातील कांदा नाहीसा झाला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या घरात आवश्यक असलेल्या कांद्याने डोळ्यात पाणी आणले आहे। फळांच्या तुलनेत कांदा वधारला असून श्रावण महिन्यात कांदा महागल्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांच्या घरातील कांदा नाहीसा झाला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। गेल्या काही वर्षातील बाजारपेठेतील वेगाने होणाऱ्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी ग्रामीण बाजारपेठ जोडल्या गेल्याचा परिणाम थेट ग्राहकांवर होत आहे। कधी कोणत्या वस्तूचे भाव वधारतील आणि कोणत्या वस्तूच्या दरामध्ये घसरण होईल याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे। सध्या बाजारातील परिस्थिती अत्यंत विदारक असून नवल करण्यासारखी ठरत आहे। सोन्याचे भाव एकेकाळी वधारले होते। आज मिती सोन्याची झळाळी कमी झाली असून प्रति 10 ग्रॅमला 25,000पर्यंत सोने येऊन ठेपले आहे। तर सर्वसामान्यांच्या आयुष्यात महत्त्वाच्या असणाऱ्या वस्तू कधी कोथिंबीर 200 रुपये किलो तर कधी कोणत्या भाज्या 80 ते 90 रुपये प्रति किलोने विकल्या जात आहेत। गेल्या काही दिवसापासून बाजारात कांद्याचे भाव वधारले आहेत। 10 ते 12 रुपये अथवा 20 रुपयापर्यंत प्रति किलो मजल मारणाऱ्या कांद्याचे भाव दुप्पटीने वधारले आहेत। चातुर्मासात अनेक जण कांदा, लसूण या वस्तू वर्ज्य मानतात, त्यामुळे कांदे आणि लसूण यांना फारशी मागणी नसल्याच्या प्रतिक्रिया आहेत। परंतु आषाढ श्रावण याच महिन्यात कांद्याचे भाव वधारले आहेत। फळांच्या तुलनेत कांदे महागले असून बाजारात सध्या केळी 40 रुपये प्रति डझन, सफरचंद 40 रुपये ते 50 रुपये प्रति किलो, चिकू प्रति किलो 50 रुपये या तुलनेत कांदे महागल्याने हॉटेल उपहारगृहातून कांदा बाद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। संपूर्ण राज्यात कांद्याच्या दरवाढीने सामान्य ग्राहक त्रस्त झाला आहे।